जुन्या आकड्यात भाजपचं निर्विवाद वर्चस्व, पण 2025 मध्ये हीच गणितं उलटू शकतात. 1099 जागा जिंकणारा भाजप आणि आता ठाकरे बंधू एकत्र. महापालिका निवडणूक यावेळी फक्त निवडणूक नाही, ती थेट सत्तेची परीक्षा आहे. नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीतिकट्टा. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय आणि राजकीय वातावरण तापू लागले. पण यावेळी लढत पाहताना फक्त आजचं राजकारण नाही, तर 2015 ते 2018 चे आकडे, आजची बदललेली समीकरणं दोन्ही समजून घेणं गरजेचं आहे. जर मागील महापालिका निवडणुकांकडे पाहिलं तर भाजपचं वर्चस्व स्पष्ट दिसतं. 2015 ते 2018 मध्ये 27 महापालिकांमधील 2734 जागांपैकी भाजप 1099 जागा, शिवसेना एक संघ 489 जागा, काँग्रेस 439 जागा, राष्ट्रवादी 294 जागा. पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड या मोठ्या शहरात भाजपने जोरदार मुसंडी मारलेली होती, तर मुंबई, ठाण्यात शिवसेने आपले बालेकिल्ले राखले होते. पण त्यांच्यानंतर 7 आणि 10 वर्षांमध्ये राज्याचं राजकारण पूर्णपणे बदललं. शिवसेनेचे 2 गट, राष्ट्रवादीचे 2 गट, महाविकास आघाडी, महायुती आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गट आणि मनसे युती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे केवळ युती नाही, तर मराठी मतदारांसाठी भावनिक आणि राजकीय सिग्नल आहे. याचा थेट परिणाम कोणावर होऊ शकतो? सत्ताधारी महायुतीवर, विशेषतः भाजपवर. कारण एकीकडे लोकसभेत महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या, तर विधानसभेत महायुतीने 230 जागा मिळवल्यावर म्हणजेच मतदारांचा कल स्थिर नाही, तो स्थानिक मुद्द्यांवर बदलतोय. अलीकडच्या नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे सेना स्वतंत्र लढले आणि एकमेकांना आव्हानं दिली. आता महापालिकांमध्ये मात्र ते एकत्र लढणार आहेत. प्रश्न असा आहे की ही युती मतांचं गणित वाढवेल का, की विरोधकांना संधी देईल? जुन्या आकड्यांमध्ये भाजप अव्वल असला तरी आजच राजकीय मैदान पूर्णपणे बदललेलं आहे. महापालिका निवडणूक ही आता केवळ शहरांची नाही, तर राजकीय नेतृत्व, ब्रँड आणि मतांची दिशा ठरवणारी लढत ठरणार आहे. 2015 चे आकडे महत्त्वाचे आहेत, पण 2025 चे निकाल ठरवणार आहेत. युती, भावनिक मुद्दे आणि स्थानिक असंतोष. पण तुमच्या मते काय होणार आहे? भाजपचं वर्चस्व टिकणार का, की ठाकरे बंधू गेम बदलणार? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच सखोल राजकीय अनालिसिस पाहायचा असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा.